तर अशोक चव्हाणांनी पक्ष सोडण्याचा आणि भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय नेमका का घेतला याचा अंदाज कालपासून बांधला जातोय। ते नाराज होते हे तर उघड होतं। भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेसमधनं भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांच्या यादीमध्ये त्यांचं नाव गेल्या अनेक महिन्यांपासून पुढे होतं, परंतु काल त्यांनी आपल्या पक्षाचा आणि आपल्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा म्हणजे आमदारकीचा राजीनामा दिला आणि टीका केली आहे ती नाना पटोलेंबद्दल। नाना पटोले निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने पक्षात कोणतीच तयारी करत नव्हते। नाना पटोले हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावरची उघड नाराजी अनेक नेत्यांनी वेळोवेळी बोलून सुद्धा दाखवली आहे आणि अशोक चव्हाणांनी सुद्धा बोट उचलले ते नाना पटोले यांच्या नेतृत्वावरती। अधिक माहिती वेदांत नेब आपल्याला देतात। वेदांत, काय म्हटलंय अशोक चव्हाणांनी? ज्ञानदा, जसं आपण म्हटलं, काल राजीनामा दिल्यानंतर काही नाराजी आहे का या संदर्भात अशोक चव्हाणांना प्रश्न विचारला होता, त्यावर त्यांनी काही भाष्य केलं नाही आणि त्यांनी हा आपला वैयक्तिक निर्णय असल्याचं सांगितलं होतं। मात्र आता वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अशोक चव्हाण थेट नाना पटोलेंवर निशाणा साधतायत आणि प्रदेशाध्यक्षांमुळे कुठेतरी नाराज असल्याचं या सगळ्यांमध्ये दिसतं। त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि निवडणूक लढवण्याच्या किंवा त्या दृष्टीने तयारी करण्याच्या जो कार्यक्रम आहे त्यानुसार कुठल्याही प्रकारे काम पक्षामध्ये केलं जात नव्हतं आणि प्रदेशाध्यक्ष ज्यांनी सर्वांचं ऐकायला पाहिजे ते ऐकत नव्हते आणि या संदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे सूचना केली, तक्रार केली, मात्र त्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारे निर्णय किंवा कुठल्याही प्रकारचा बदल होत नव्हता असं त्यांनी सांगितलेलं आहे। सोबतच त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभेच्या दृष्टीने चर्चा, अंमलबजावणी या सगळ्या पक्षामध्ये होत नव्हती आणि राजकीय व्यवस्थापन पक्षामध्ये दिसत नव्हतं आणि खरं तर आताची वेळ म्हणजे लोकसभा निवडणुका समोर येत आहेत, तर जनसामान्यांचे प्रश्न सोडवायची, त्यासाठी आंदोलनं करण्याची आहे, तर इकडे पक्षामध्ये प्रशिक्षण वगैरे असे कार्यक्रम राबवले जात होते आणि त्यामुळेच कुठेतरी अशोक चव्हाण हे नाराज होते। प्रदेशाध्यक्षांकडून सर्व नेत्यांचं प्रदेशाध्यक्षांकडून ऐकलं जात नव्हतं, अशा प्रकारची खंतसुद्धा त्यांनी बोलून दाखवली आहे आणि त्यामुळे अजून किती वर्ष वाट पाहायची, किती दिवस वाट पाहायची आणि किती कोंडी होऊ द्यायची असं सुद्धा अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे। आपण जर काल संजय निरुपम यांचं म्हणजे काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांचं ट्विट बघितलं तर त्यांनी सुद्धा हे स्पष्ट केलं की काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एका नेत्याबद्दल नाना पटोले हे नाराज होते आणि पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी वारंवार तक्रार केली आणि जर ही तक्रार त्यांची जर गांभीर्याने पक्षश्रेष्ठींनी घेतली असती तर अशोक चव्हाण हे आपल्या काँग्रेसमध्ये राहिले असते, अशा प्रकारचं सूचक ट्विट होतं आणि त्याच गोष्टींबद्दल आता अशोक चव्हाण हे खुलेपणाने वृत्तपत्राला एका मुलाखतीमध्ये म्हणतात की या सगळ्याला कंटाळून या सगळ्याचा त्रास खरं तर होत होता आणि त्यामुळेच मी राजीनामा दिला आहे आणि लोकसभेच्या दृष्टिकोनात काल सुद्धा अशोक चव्हाण प्रतिक्रिया देताना असं म्हणाले की एकीकडे लोकसभा जागा वाटपाची जी समिती नेमली होती त्या स्वतः अशोक चव्हाण होते, वर्षा गायकवाड होते, नाना पटोले होते, मात्र जलद गतीने कुठल्याही प्रकारे काम होत नाहीये। लोकसभा निवडणुका तोंडावर असताना सुद्धा तिढाच अजूनही सुटत नव्हता आणि या सगळे कारण आहेत अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्ष सोडण्याचे आणि त्यामुळेच अशोक चव्हाण यांनी हा काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असं या सगळ्या कारणांहून दिसतंय। ज्ञानदा, धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।